एरवी इतर ठिकाणी रामनवमीलाही गर्दी दिसत नाही, ती आमच्या ह्या मंदिरामध्ये 9 दिवस दिसते. सद्गुरु दादाजी धीमने महाराज की रामम रमेशम भजे पद्म पुराणात भगवान शंकरांनी रामरक्षा स्तोत्राचं महत्व सांगितलेलं आहे. यापुढेही माझं बोलूनच झालेलं आहे. नमस्कार मित्रांनो, कोलियाचं बोलिया युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी निनाद पाटील. मित्रांनो, चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्यापासून आपल्या वर्षाला सुरुवात झाली आणि यानंतरच्या 9 दिवसांचा काळ म्हणजे आपल्या रामनवमी पर्यंतचा काळ नवरात्रीचा काळ म्हणून सुरू असतो. आणि आमच्या जुन्या कोळीवाड्यातील राम मंदिरामध्ये देखील कीर्तन असतं आणि ह्या कीर्तनानिमित्त म्हणजे एरवी इतर ठिकाणी रामनवमीलाही गर्दी दिसत नाही, ती आमच्या ह्या मंदिरामध्ये 9 दिवस दिसते. आणि सगळं आपल्या दिवसभरातील कामकाज आटोपून अगदी महिला असतील, पुरुष असतील, अगदी लहान मुलंही या कीर्तनामध्ये सामील होतात आणि रामनामाचे संस्कार त्यांच्यावर अगदी लहानपणापासून केले जातात. 5,000 वर्षाहून अधिक म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की रामायण कोणी लिहिलं, वाल्मिकी ऋषींनी, आणि त्याच वाल्याकोळीचे असलेले आम्ही वंशज आज ती परंपरा मोठ्या अभिमानाने चालवत आहेत. बघाच होते, सरकार होते. गायकवाडांच्या कानावर ही बातमी गेली. गायकवाड सरकार याला एक दिवस भेटायला आले. याच्या कुटीमध्ये प्रवेश केला. मनसुखा, तुला परमात्म्याचा साक्षात्कार झालाय असं मी ऐकलं, आम्हाला थोडासा चमत्कार दाखव. तो म्हणला, काय चमत्कार दाखव? तुमच्यासारखा राजा माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या कुटीमध्ये येऊन उभाय, हाच परमात्म्याचा मोठा चमत्कार आहे. अरे, तुमच्यासारख्या बड्या माणसांची, आमदारांची, खासदारांची भेट घ्यायची असली ती 4-4 महिने आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. हा मनसुख लिटरली आता कीर्तनाचा पूर्वरंग संपलेला आहे आणि उत्तर रंगही आटोपता आलेला आहे आणि सगळं आता रामनाम सुरू आहे. आणि या रामनामानंतर आरती होईल आणि सगळ्या रामनामात सगळे बघू शकत असाल. आता मी माझी लाईव्ह कॉमेंट्री बंद करतो आणि फक्त हा रामनाम घोष ऐकतो. समाचार तुम्ही घेत जा, आमचा कधी श्री सद्गुरु दादा घेत जा, सद्गुरु दादा घेत जा, श्री आत्मा रामा येत जा, इकडे कधे कधे, इकडे कधे कधे. सद्गुरु दादाजी धीमने महाराज की अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. जय जय गुरुदेव समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि
चैतन्यमूर्ति रामामि तव सदा समावि माते कशाचे भय रामा जाईल जासरी सुखधना होईल तेथे जय रामाया भुवनस्थली तुझविने नाही तुझा तारक रामा तू सकलास पूर्ण करिसी तू तात मी बालक उपासनेला दृढताल व्हावे भोगे वसंतांची सदा नमावे सत्कर्मयोगे वैघाल व्हावे सर्वामुखी मंगल बोल व्हावे धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडिले ऐसे दानवी राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले आता धर्म सख्या तुझ्या पुढतिहा नम्रत्वतेने असे इच्छा होत असे मानसी धरितसे हा देह तुझा असे भक्तीत अंतर तुझ्या कधी नसावे मागे पुढे निशिदिनी प्रभु तू असावे या भक्त वत्सल अशा धरिले सनावा या दीनदासा तुझिया परिदे विसावा राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री राम समर्थ जय श्री राम गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया जय श्रीराम. चला सगळं हे कीर्तन आटोपलेलं आहे आणि मित्रांनो जवळपास हा एक हा जुना कोळीवाड्यातून आत्ता जो आपला कोळीवाडा आहे ते एक साधारण एक तर एक साधारण 1-1.5 किलोमीटरचं अंतर आणि सगळे मंडळी इथून चालत निघतात. बाकी हे सगळं वेगळं आहे अनुभवण्यासारखं. सगळं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तुम्हाला चैतन्य दिसेल. हे खास दाखवायचं म्हणून मी तुमच्यापर्यंत अगदी घरी न जाता इथे आलं. हे सगळं पोचवायला आवडतं मला. सगळं पूर्ण भक्तिभावाचं वातावरण असतं.
शकत असाल. सगळ्या सुना असतील. कशी बरी आहे ना? सगळं हा नित्यक्रमच झालाय. 9 दिवस कीर्तन असेल, अगदी कीर्तन झालं, कीर्तन माणसं हा एक सगळे कोळी लोकांची एक परंपरा आहे. सगळी परंपरा तुम्हाला या माध्यमातून बघायला मिळते आणि इकडे फक्त तुम्हाला भक्तिभावच बघायला मिळतो. हे सगळे नेहमी तजेलदार चेहरे फक्त रामनामाचं हे बघा सगळ्याच जय श्रीराम घोष ऐकायला मिळतो. Saturday 9 वाजले. दररोज रामाचं दर्शन घेतात, पण मला वाटतं त्या रामाचं दर्शन घेऊन त्यांचं मन काही बघत नाही. बघा सगळे प्रत्येक दिवशी चढावड बघायला मिळते इकडे. सगळे ते आरती असेल, गण असेल, तुला घेऊ, तुला घेतलं तुला. एक मिनिट. हा नमस्कार. काय ताई आराम आहे का सध्या? काय आराम? 9 दिवस काही काही नाही, मावरा वगैरे काहीच नाही. किती वर्ष झाली? 2012 पासून जेव्हा म्हणजे हा पण एकटी पण जेव्हा 9 दिवस कंप्लीट मग इकडेच फक्त संध्याकाळी नाही जात. असं मग कीर्तनाला आहेतच 9 दिवस. इकडे झेंड्याचं वाटप सुरू आहे. म्हणजे रामनवमीच्या दिवशी जी कोळीवाडीतून आणि यात्रा तर इतकी प्रसिद्धच आहे, पण प्रत्येकाच्या घरावर प्रभू रामचंद्रांचा ध्वज दिसला पाहिजे. चला मला पण द्या प्रसंग. जय श्रीराम. चला तर मित्रांनो, मी बघू शकत असाल हा इथे वाजलेले आहेत आता 9:15 वाजले. आणि हा अरे मला हे बघा सगळी चालत निघालेले ते मंडळी. वेट 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 बघू शकत असाल. आत्ता आमचा असलेला कोळीवाडा आणि जुना कोळीवाडा, या जुन्या कोळीवाड्यातील हे राम मंदिर किमान 100 वर्षाहून अधिक जुनं आहे. भूगोल बदलला, समुद्र दूर गेला आणि ह्या मूळ स्थानापासून कोळी बांधव जरी दूर गेला असला तरी या जुन्या कोळीवाड्याशी या प्रभू रामचंद्रांनी नातं अजून घट्ट करून ठेवलेलं आहे. आणि मित्रांनो, हा जुना कोळीवाडा आणि आत्ताचा कोळीवाडा याच्यामध्ये जवळपास 1 ते 1.25 किलोमीटर अंतर आहे. आणि अगदी सगळी ही आमची मंडळी चालत एवढ्या लांब येतात. म्हणजे फार मोठी गोष्ट नाहीये हे, पण समर्पणाशिवाय होऊ शकत नाही. कधी धंदा कमी जास्तही होतो, पण हा रामनामाचा जप मला नवचैतन्य देतो. मित्रांनो, ही सगळी आमची मंडळी कीर्तनाचा
लाभ घेत होती आणि त्या रामनामात पण सामील झाली होती. हा भक्तिभाव कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आमचं कोलियाचं बोल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.